नमस्कार मंडळी. आणि आज 288 विधानसभा मतदारसंघाचं सगळं चित्र जवळजवळ स्पष्ट होताना आपण बघतोय. पण या सगळ्याच्यामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून मराठा आरक्षणाचं रान ज्या मराठवाड्यात उठलेलं होतं त्यानंतर एक फार मोठ्या प्रमाणात ओबीसी मतदारांचं पोलरायझेशन किंवा एकत्रीकरण होईल असे ठोकताळे जे ते बांधले जात होते. याच विषयी बोलण्यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मण हाकेजी, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. पहिले तर सगळं चित्र या ठिकाणी स्पष्ट होताना दिसते. आपण पाहिलं 288 मतदारसंघ आणि 235 जागांवरती एनडीएची आघाडी जी आहे म्हणजे महायुतीची आघाडी जी ती होताना दिसते आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडीची साफ धुळदाण झाल्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. पण मला खास करून आपलं लक्ष वेधायचं आहे. चला आमच्या मॅजिक बॉलच्या माध्यमातून मी या ठिकाणी फिल्टरमध्ये जातो आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ओबीसी डॉमिनंट म्हणजे ओबीसी मतांचं प्राबल्य असणारा हा भाग जो आहे म्हणजे वेगवेगळे मतदारसंघ हे मी आपल्यासमोर मांडतोय. खरंच ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचं रान पेटवलं गेलं त्यानंतर जरांगे पाटलांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती लेट डाऊन होणं, यानंतर मतांची झालेली फाटाफूट, तर हे बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की ओबीसी मतांचं पोलरायझेशन झालं आणि ते कोणाच्या बाजूने झालं? खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी तरुणांच्या मनामध्ये किंवा ओबीसी समाजाच्या मनामध्ये एक भावना होती की आपले उमेदवार पाडले जात आहेत. म्हणजे चंद्रकांत खैरेंचा पराभव, पंकजा मुंडेंचा पराभव, महादेव जानकरांचा पराभव, याची सल ओबीसी बांधवांच्या मनामध्ये होती. आणि त्याचवेळी ओबीसी आरक्षणाच्या बाजूने या महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनामुळे त्याला वाचा फुटली. आणि ही वाचा फुटल्यानंतर जवळजवळ 200 विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीमध्ये हा इन्फ्लुएन्स होता. मी 2 दिवसापूर्वी आपल्याच मीडियाद्वारे म्हणजे लोकमत या चॅनलवरच मी 2 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये हरियाणा पॅटर्न नुसता हरियाणा पॅटर्न नसणार आहे तर त्याच्या दुपटीने हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये बघायला भेटेल. ती तुम्ही बातमी लावलेली आहे. माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की माधव फॅक्टर आजपर्यंत भाजपच्या बाजूने उघड होता, पण गावगाड्यातला सोसायटीमधला जो मायक्रो ओबीसी आहे तो काँग्रेसच्या बाजूला असायचा, तो कधी राष्ट्रवादीच्या बाजूला असायचा, असं एक वातावरण होतं. पण तो गावगाड्यातला मायक्रो म्हणजे बलुतेदार अलोतेदार म्हणजे अगदी माळी साळी कोळी तेली आटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परेड गुरव गोरशे हे छोटे छोटे घटक आहेत. उपजाती नाही गावगाड्यातले छोट्या जाती या जातींनी सुद्धा ओबीसी इन्फ्लुएन्स या निवडणुकीमध्ये दाखवला. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की माधव बरोबर अगोदर व्हायचं माधव माळी धनगर वंजारी बंजारा लिंगायत वडार अशी लोक भाजपच्या बाजूला यायची त्यांच्या त्या पॉकेटमध्ये. पण आता परिस्थिती अशी झाली महाराष्ट्राच्या एकूण व्यवस्थेमध्ये की त्या माधवच्या बरोबर माधवने लीड केलं आणि या छोट्या ओबीसीनी त्यांना भक्कमपणे साथ दिली. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो महायुतीच्या या विजयामध्ये रूपांतर झालं. महायुतीच्या बाजूने ती सगळी मतं गेली. आकडेवारी आपण बघूयात. याच्यामध्ये जर आपण पाहिलं म्हणजे 77ची फोड ज्यावेळेस आपण करतो यामध्ये आपण बीजेपी 45, शिवसेना 21, एनसीपी 10 आणि मग बाकी या ठिकाणी छोटे मोठे पक्ष आपल्याला बघायला मिळतात. विषय असा आहे की महाविकास आघाडीला जे यश मिळालं होतं लोकसभेला त्या काँग्रेसकडं ना ओबीसीला MLC मिळते, ना विधानसभेमध्ये तिकीटं भेटली, ना एखादा खासदार ओबीसी मधून गेला, ना त्यांची जी काय ऑल इंडिया लेवलची ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आहे त्या कमिटीमध्ये ओबीसीला स्थान भेटतं. आणि मग अशा अनेक विषय आहेत की काँग्रेसला लोकांनी आता बाजूला सारलंय. बघा मी ज्या कम्युनिटीमधून येतो त्या धनगर समाजाला ना MLC भेटते ना निवडणूक लढायला संधी भेटते. का बरं काँग्रेसला मतदान करतील ते? आज धनगर समाजाचा एका आमदारावरून आज 7 ते 8 आमदारावरती आज आपण उड्डाण मारलेली आहे. मग एका धनगराची ही परिस्थिती असेल तर मग ओबीसी मधल्या अनेक लोकांचं प्रतिनिधित्व वाढलंय. जे उलट जे होतं ते तर एकदम पॉवरफुली आता भुजबळ साहेबांचा विजय असेल, धनंजय मुंडे साहेबांचा विजय असेल, हे स्ट्रॉंगली आम्हाला असं वाटत होतं की लोकसभेप्रमाणे जर महाराष्ट्रामध्ये जर वातावरण राहिलं तर आपली माणसं सुद्धा निवडून येतील की नाही अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये होती. मग आम्ही या लोकांना कन्व्हिन्स केलं, लोकांना समजावून सांगितलं की शरद पवार तुतारीला आपल्याला बायकॉट करायचं आहे. मी वेळोवेळी माझ्या भाषणामधून सांगितलं दगडावरती जर डोकं आपडलं तर आपला कपाळमोक्ष होईल, पण आपण विटेवरती जर डोकं आपडलं तर किमान डोकं तरी वाचेल. आणि गावगाड्यातल्या ओबीसी मी 61 सभा मराठवाड्यामध्ये घेतल्या. मराठवाड्यातली जनता फ्रंटला पुढे आली ओबीसी, पण पश्चिम महाराष्ट्र खानदेशामधला ओबीसी हा बिहाइंड कर्टन महायुतीच्या बाजूने राहिला.
पण याचा अंडरकरंट एवढा मोठा होता. आम्ही गावात गेल्यानंतर एक वाडी जर 1000 मताची एक वाडी असेल तर तिथला 600 ते 700 पोल हा महायुतीच्या बाजूने गेलाय. इथल्या विश्लेषकांनी, इथल्या अभ्यासकांनी, आता निवडणुका झालेल्या आहेत, आता तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. कारण आम्ही गावगाड्यामध्ये फिरलेलो आहोत, रस्त्यावरती फिरलेलो आहोत. आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 1-2 वाजेपर्यंत मिटिंग आणि सभा घेतलेल्या आहेत. त्यामुळे लोकांचा मूड काय आहे हे मी मागच्या 7-8 दिवसामध्ये सांगत होतो आणि तसंच आज प्रत्यंतर येताना दिसतंय. जे जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या विषयाला घेऊन पाडा पाडा असं म्हणत होते प्रस्थापितांना, ते माघारी आल्यानंतर गोंधळलेला मराठा समाज हा विभाजित झाला असं वाटतं का? आणि जर तो विभाजित झाला असेल किंवा एक गठा एका ठिकाणी गेला असेल तर तो कोणाकडे गेला? नाही, विषय असा होता की जरांगे पाटलांनी 130 जागांवरती आपल्याला बिमोड करायचं आहे, नायनाट करायचं आहे. आणि हा 130 जागांवरती नायनाट करत असताना फडणवीसांना जे टार्गेट केलं त्यांनी, आणि हे फडणवीसांना टार्गेट करत असताना ओबीसी बांधव इकडे अस्वस्थ होत होता. आणि ओबीसी जवळ एक सक्षम पर्याय, सक्षम पक्ष, सक्षम लिडरशिप नसल्यामुळं ओबीसीने ठरवलं की आता महाविकास आघाडीला आपल्याला मतदान करायचं नाही. आणि मग त्या सर्व संभ्रमावस्थेतनं त्यांना आम्ही 2-4 दिवस अगोदर जालन्याला मी एक प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये मी डायरेक्ट सांगून टाकलं ओबीसींना की आपल्याला महायुतीच्या पाठीशी जायचंय. जिथं ओबीसी सक्षम आहे तिथं ओबीसीला पोल करा, जिथं वंचितनं ओबीसी दिला असेल त्याला पोल करा, पण उरलेल्या या 5, 10, 15 जागा सोडल्या तर आपल्याला महायुतीच्या पाठीशी ठामपणे जायचंय आणि मला ही ठाम भूमिका घ्यावी लागते. ही ज्यावेळी प्रेस झाली त्यावेळी मला एका तासाला किमान 150, 200, 300 कॉल आले मला. आणि महाराष्ट्रातनं जो एक सोशल मीडियावरती जो एक प्रतिसाद होता तो मोबाईल हँग झाला होता माझा. मी त्याच दिवशी सांगितलं होतं की येस, महाराष्ट्रातल्या ओबीसीने ठरवलंय महाविकास आघाडीला मतदान करायचं नाही. म्हणजेच आज जे मायक्रो प्लॅनिंग बद्दल चर्चा केली जाते की महायुतीने एक प्लॅनिंग केलं होतं, खास करून भाजपने केलं होतं. भाजपने संघाची लोक भाजप करता कामाला लागली होती. भाजपची उपशाखा ज्या आहेत हिंदुत्ववादी संघटना त्या उघडपणे समोर नाही पण कामाला लागलेल्या होत्या. त्या मायक्रो प्लॅनिंगमध्ये तुम्ही देखील एक भाग आहात का? नाही, मी ओबीसीच्या बाजूने भांडणारा कार्यकर्ता होतो. माझा कधीही कुणाशी कुठलंही माझं मोबाईल तुम्ही चेक करू शकता, लोकेशन चेक करू शकता किंवा काहीही चेक करू शकता. माझी एक प्रामाणिक भूमिका होती की ज्या शरदचंद्रजी पवारांनी ओबीसीच्या प्रश्नावर बोलणं टाळलं, ज्या पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी अंतर्वली सराटीला जायचं धोरण ठेवलं पण ओबीसीवरती बोलायचं टाळलं, हे आम्ही जनतेच्या निदर्शनास आणून देत होतो. किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे ते सुद्धा ओबीसीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घ्यायला तयार नव्हते. आणि जरांगे पाटलांचं एक बिहाइंड कर्टन असं वर्तन होतं की आपल्याला तुतारी चालवायची आणि आपल्याला असं जे त्यांचं धोरण होतं, यामध्ये आम्ही ओबीसी बांधवांना कन्व्हिन्स करण्यात यशस्वी झालो. आणि आजचा जो हा रिझल्ट आहे या रिझल्टपर्यंत येण्यामध्ये आज वातावरणात महाराष्ट्रातलं वातावरण आहे. जो जरांगेंवरती आरोप झाला की ते ठराविक एका व्यक्तीचे प्यादे आहेत किंवा व्यक्ती आहेत, तो तुमच्या बाबतीतही होताना दिसला. हे बघा, आत्ता आमच्या समोर ओबीसीच्या समोर दुसरा पर्याय नव्हता. ना आमच्या समोर समाजवादी पक्ष आहे, ना जनता दल आहे, ना कुठला शेकाप आहे, ना कुठला एखादा पक्ष आहे जो ठामपणे पुढे येतोय आणि ओबीसीच्या भूमिकेवरती ओबीसीला कन्व्हिन्स करू शकतोय. त्यामुळे आम्हाला पर्याय नव्हता आमच्या समोर. मी ही आज नाही भूमिका घेतली, आज भाजप जिंकतंय किंवा एनडीए आघाडी एकदम विनिंगला आहे म्हणून मी ही भूमिका नाही घेत. मी 4 दिवसापूर्वी जालन्याच्या पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका घेतली की आपल्याला या बाजूने जायला लागेल. कारण शेवटी निवडणुका जवळ आल्या आणि हात वर करून तुमचं तुम्ही बघा म्हणणारा हा लक्ष्मण हाके नाही. निवडणुकीला सामोरं जाऊन निवडणुकीच्या उत्सवामध्ये जाहीर 61 सभा मी या महाराष्ट्रात घेतलेल्या आहेत. मी येवल्यामध्ये जरांगे फक्त एकट्या येवल्यामध्ये गेले. 287 मतदारसंघामध्ये त्यांनी जनता वाऱ्यावर सोडली. आम्ही तसं नाही केलं. आम्ही नांदेड जिल्ह्यात गेलो, लातूर जिल्ह्यात गेलो, जालन्यामध्ये गेलो, परभणीमध्ये गेलो, छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलो, आम्ही इकडं सांगली जिल्ह्यामध्ये गेलो, आम्ही पुणे सातारा जिल्ह्यामध्ये गेलो, धाराशिवमध्ये गेलो, खानदेशामध्ये निरोप दिले. आणि आमचं सोशल मीडियामध्ये एवढं मोठं नेटवर्किंग आहे की गेल्या 2 वर्षापासून या महाराष्ट्रामधला इच अँड एव्हरी ओबीसी जो सुशिक्षित आहे, जो चळवळीत काम करतो, जो वेगवेगळ्या पक्षात काम करतोय, तो सगळा कनेक्ट माझ्या पेजशी होता, माझ्या फेसबुक अकाउंटशी होता. त्या प्रत्येकाचा जो प्रतिसाद होता तो लाखोमध्ये त्याचं प्रत्यंतर मला बघायला मिळालं. म्हणून मी एवढं कॉन्फिडेंटली सांगत होतो की येस, यांना आपल्याला निवडून द्यायचं नाही. प्राध्यापक, तुम्ही म्हणताय तुम्ही सभा घेतला, मान्य, पण या सगळ्यात ओबीसीचं नेतृत्व म्हणून छगन भुजबळ बोलत होते, महादेव जानकर देखील त्या व्यासपीठावरती दिसत होते, एल्गार सभा होत होत्या, त्याचा काही फरक पडला नाही का? लोकसभेच्या अगोदर यांनी मेळावे घेतले, पण त्यानंतर या लोकांनी आपल्या राजकीय इमेज सांभाळायला सुरुवात केली.
मतं व्यक्त करत असताना माझा पक्ष काय म्हणेल, मला मतं पडतील का, मी निवडून येईल का, या ह्याच्यामध्ये महादेव जानकरांचं GPS तर कधीच गणलेलं आहे. भुजबळ साहेबांनी सुद्धा आपला येवला मतदारसंघ मुलाला आमदार करणं असो, समीर भाऊंना उभं करणं असो, त्याच्या पलीकडे त्यांनी जास्त, आता वयाचाही भाग असेल किंवा धावपळी त्यांना जमत नसेल, त्यांचा विषय झाला. त्यामुळे ठामपणे भूमिका घेऊन या महाराष्ट्रामध्ये कोणीही पुढे येत नव्हतं. आणि मला पुढे येऊन सिक्स मारायला मला संधी होती, कारण मला माझी विकेट जाण्याची मला भीती नव्हती. ना माझ्याकडे कारखाना आहे, ना मी कुठं अडचण आहे, किंवा ना मला आमदार खासदार वगैरे असल्या गोष्टीमध्ये मी नव्हतो. मी फक्त ओबीसीची भाषा बोलत राहिलो, भटक्या विमुक्त जाती जमातींची भाषा बोलत राहिलो, आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद. मराठवाड्यातल्या कुठल्याही गावामध्ये मी गेलो, 4 तास लेट गेलो तर रात्रीच्या 3 आणि 4 वाजता हजारोंचा जनसमुदाय गावात चौकात बसलेला मी पाहिलाय. लोकांनी मला, एखाद्या देवाला सुद्धा पूजा केली जात नाही, आता ही आत्मस्तुती वगैरे तुम्हाला वाटेल, पण लोकांनी एवढं माझे पाय पुजलेले आहेत. मग एवढं प्रेम मला नाही वाटत काम का मिळतंय, कशामुळे मिळतंय. मी आमदार खासदाराचा मुलगा नाही, किंवा मी खूप मोठ्या घराण्यातून बिलॉंग नाही करत, तरी सुद्धा ओबीसी बांधवाच्या मनामध्ये काय आहे हे गेल्या 6 महिन्यामध्ये मी रात्रंदिवस या मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनुभवलंय. लक्ष्मण हाके, जर हे सगळं चित्र आपण बघितलं, जे भगवं झालेलं आपण बघतोय, याच्या पाठीमागे टक्केवारीनुसार जर विचार केला ओबीसी मतांचा, तर ती टक्केवारी 50% जास्त असल्याचं आमच्याकडे आलेलं एका पोलनुसार समोर येत आहे, ॲक्सिसच्या पोलनुसार. तर खरंच 75% मतं जी आहेत ती एक गठ्ठा महायुतीच्या बाजूने गेली आहेत का? हे बघा, या महाराष्ट्रामधला ओबीसीचा काउंट, मी काही आमचे जे 6-7 लोक विनिंग रेसला होती त्याचा आम्हाला अगोदरच अंदाज होता. तिथल्या वाड्या वस्त्यांचा आम्ही पोल ज्यावेळी बघितला आणि तिथल्या सरपंचांना उपसरपंचांना फोन केला, त्यावेळी त्यांनी सांगितलं की 1000 पैकी हार्डली 50 मतं बाजूला जातील, 1000 पैकी हार्डली 200 मतं बाजूला जातील. हा जो फीडबॅक होता तो फीडबॅक 60, 65 ते 70% आसपासचा होता. म्हणून आम्ही कॉन्फिडेंटली सांगत होतो की हरियाणा पॅटर्नपेक्षा दुप्पट पॅटर्न महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा बघायला तुम्हाला, म्हणजे जे हरियाणामध्ये घडलं ते इथेही घडलं, इथं दुप्पट घडणार. पण याचा पुढला इन्फ्लुएन्स जो आहे तो पुढल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या बाबतीत राहील का? हा त्याच्या अगोदर ओबीसीचं आरक्षण सस्टेन करावं लागेल, सस्टेन करावं, राजकीय आरक्षण. उद्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊ द्या. मुख्यमंत्र्यांची शपथ झाली की आमची पहिली ओबीसीची मागणी असेल की आमचं पंचायत राज मधलं आरक्षण सस्टेन करा आणि मग निवडणुका लवकरात लवकर घ्या. ही मागणी, हाच लक्ष्मण हाके, कोणीही मुख्यमंत्री हो, त्यांच्याकडे आमची ही पहिली मागणी असेल. पहिली मागणी, पहिलं आंदोलन त्या गोष्टीला घेऊन असेल. आणि तुम्ही ते आंदोलन लगेच सुरूच करणार. मी सुरूच करणार. शपथ घेतली की लगेच पहिलं आंदोलन ओबीसीचं असेल की पंचायत राज मधल्या ओबीसीच्या आरक्षणाचं झालं काय. राजकीय आरक्षण जे खरं तर न्यायप्रविष्ट आहे. आता तुम्ही न्यायालयासमोर जावा, तुम्ही विनंती करा. गेल्या अनेक दिवसापासून निवडणुका होत नाहीत, लोकल बॉडीचा कारभार जागेवर थांबलाय, प्रशासन निर्णय घेतय, लोकशाहीच्या विरोधात या घटना. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आम्ही या गोष्टी सांगू, अन्यथा मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानासमोर आम्ही उपोषणाला बसू किंवा मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या बाहेर आम्ही धरणे आंदोलन करू. प्राध्यापक मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने रान पेटवलं होतं, वातावरण गरम केलं होतं, ते ह्या सगळ्या टक्केवारीनंतर ज्या पद्धतीचं केलं होतं यानंतर ते थंडावलं असं म्हणायचं का, किंवा त्यांनी त्यांची विश्वासार्हता गमावली आहे असं दिसून येतंय का? काय झालं, चळवळीचं नेतृत्व कोण करतंय, मागणी काय आहे आणि त्या मागणीबद्दलचं त्या नेत्याचं नॉलेज किती आहे याच्यावर चळवळीचं यश अपयश अवलंबून असतं. जो माणूस बेकायदा मागणी करतो आणि शासनाला बेठीस धरतो. सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी 10% एसीबीसीचं आरक्षण दिलेलं होतं. नरेंद्र मोदी साहेबांनी 10% ईडब्ल्यूएस आरक्षण दिलेलं होतं. तरी पण आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे हा जो अट्टहास आहे, ही जी बेकायदा मागणी आहे, या मागणीला आमचा विरोध होता आणि ही मागणी कधीही सक्सेस होणार नाही हे आम्ही मराठा बांधवांना, उमेदवारांना खरं तर ह्या गोष्टी कळायला पाहिजे होत्या. पण महाविकास आघाडीच्या लोकांनी लेखी पत्र दिली, मराठवाड्यातल्या निवडून आलेल्या खासदारांनी लेखी पत्र जरांगेंना जाऊन दिली. जरांगेंना कळत नव्हतं, पण या खासदारांना पण कळत नव्हतं का? बरं, खासदारांनाही नाही कळलं, शरद पवारांना कळत नव्हतं का? रोहित पवारांची वॉर रूम जरांगेसाठी रात्रंदिवस काम करत होते. लोकसभेचा यशस्वी फॉर्म्युला त्यांना विधानसभेला करायचा होता, पण ओबीसी एकवटलेला दिसताच गोविंद बागेतून जरांगेंना फोन गेला आणि त्यांनी लढाईचं कॅन्सल केलं. बरं, ते एक प्रमुख कारण होतं की त्यांनी माघार घेतली सपशेलपणे त्याच्या ह्याच्यात. आणि या सगळ्या ह्याच्यात आता जो मराठा आरक्षणाच्या संदर्भातला इम्पॅक्ट होतो, जो आता दिसत नाही, तो पुढेही दिसणार नाही असं वाटतं. हे बघा, मराठा समाजातल्या बांधवांना जे सुशिक्षित आहे त्याला माहिती आहे की आपल्याला 10% एसीबीसीचं मिळालंय
आपण 10% गरजवंत जो मराठा आहे, गरीब आहे, त्याला इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं आरक्षण भेटलंय. त्यामुळे ह्या गोष्टी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, आयोगांची जजमेंट आहेत. त्यामुळे बेकायदा मागणी आहे ही. आणि जोपर्यंत खऱ्याला खरं म्हणणार नाहीत तोपर्यंत अशा अपयशाला पवारसाहेब असोत किंवा पृथ्वीराज बाबा असोत. पृथ्वीराज बाबा अंतर्वली सराटीला गेले, पण ओबीसीच्या प्रश्नावर एक चकार शब्द बोलले नाहीत पृथ्वीराज बाबा. पराभव झाला पृथ्वीराज बाबांचा. त्यामुळं दरबारी राजकारण आणि एवढा मुत्सद्दी राजकारणी असलेला माणूस, त्यांनी 60% ओबीसी बद्दल एक शब्द बोलू नये. त्यांच्या मनामधली जी संभ्रम अवस्था आहे, एका बाजूला राहुल गांधींनी म्हणायचं कास्ट वाईज सेन्सस झाला पाहिजे, ओबीसीची बाजू घ्यायची, आणि इकडे पृथ्वीराज बाबा, थोरात किंवा पटोले लोक शांत बसली. म्हणजे जरांगेंच्या मताची भीती यांना होती, पण एवढ्या मोठ्या संख्येने असणारा ओबीसी, त्यांच्या मताची काळजी यांना नव्हती. आणि त्याचा बरोबर करेक्ट कार्यक्रम ओबीसीनी या निवडणुकीमध्ये दिवसभर तुम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधत असाल. कुठले कुठले असे मतदारसंघ आहे जिथे ओबीसी मतांचा हा समोरच्या व्यक्तीला, दिग्गजांना फटका बसला? सांगली जिल्ह्यामधले 2 मतदारसंघ बाजूला काढू. बर. त्यामधला वाळवा मतदारसंघ जयंत पाटलाचा, त्यांचाही विजय फक्त 10,000 झालाय. 10,000. हा. त्याचबरोबर विश्वजित कदम, तेही एकदम काटावर पास का नापास अजून मला माहिती नाही, पण बाकीच्या सगळ्या मतदारसंघामध्ये ओबीसी पॅटर्न दिसलाय. ओबीसी गोपीचंद पडळकर निवडून आलेत. इकडं सांगलीमध्ये गाडगीळ निवडून आले, मिरजेमध्ये खाडे निवडून आले, इकडं शिराळ्यामध्ये सत्यजित देशमुख निवडून आले. कुणाची मत आहेत तिथं? त्यामुळे याचा विचार इथली राष्ट्रवादी, इथला काँग्रेस कधी करणार आहे? आणि खूप या ओबीसीना प्रतिनिधित्व नाही, ओबीसीचे आमदार खासदार नाहीत, ओबीसीला कधी या महाराष्ट्रातलं महत्वाचं खातं कधी मिळालं नाही, कधी महसूल खातं, अर्थ खातं, गृह खातं कधी ओबीसीना मिळालं नाही. काँग्रेसने कधी MLC दिलेली नाही, कधी जुन्या काळात दिली असेल. आताच काय का मतदान करतील ते? ज्यांना खाती मिळाली त्यांनी फक्त मंत्रीपद सांभाळलं, ओबीसीबद्दल विचार काहीच बोललो नाहीत. जरांगेकडे पायगड्या घालणारी माणसं ओबीसीकडे येत नव्हती. त्याच प्रत्यंतर आहे. रस्त्यात तुम्ही उपोषणाला बसला होता. रस्त्यात उपोषणाला बसला, रस्त्यात जात होती, बायपास करून पुढे गेले, तिथं जात होती. राजेश टोपेंना ज्यावेळी उपोषण झालं त्याच वेळी सांगितलं तू आमदार कसा होतोय ते बघतो. बस 25 वर्षाचं राजकारण 2500 मतांनी घालवलंय आपण. डंके की चोट. डंके की चोट पे. आणि मी स्वतः एक तिथं उमेदवार उभा केला होता, तोही 10-15 हजार मताच्या पुढे चाललाय वर्गणी गोळा करून. बर. येस. आणि हा इम्पॅक्ट बहुतांशी या मतदारसंघात दिसून आलेला प्रश्नच नाही. चला, प्राध्यापक लक्ष्मण हाके हे सगळं राहण आपण पेटवलेलं आहे. आणि अर्थात पुढला अजेंडा देखील तुम्ही स्पष्ट केलेला आहे की जो कोणी मुख्यमंत्री निवडून येईल त्याच्यासमोर आता राजकीय आरक्षणाच्या विषयाला घेऊन ते आंदोलन पुकारणार आहे. ते मिळालंच पाहिजे, ते पदरात पडलंच पाहिजे, ही तुमची भूमिका असणार आहे, मागणी असणार आहे. चला, हा ओबीसी मतांचा पॅटर्न, त्याचं ध्रुवीकरण आणि त्याने बसलेला फटका आणि त्याचं सकारात्मक चित्र या निमित्ताने आपल्याला जाणून घेता आलं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू.